मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेली पदयात्रा मंगळवारी नगर रस्त्यावरील खराडी परिसरात दाखल होणार आहे। मनोज जरांगे पाटील आणि हजारो समर्थक नगर रस्त्यावरील रांजणगाव कोरेगाव भीमा मार्गे खराडी वाघोली परिसरात मुक्कामी येणार आहेत। त्यानिमित्ताने नगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत। तसंच नगर रस्त्यावरील वाहतूक मंगळवारी पहाटे 3 नंतर टप्प्याटप्प्याने वळवण्यात आली आहे। अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन आणि प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या कौपिनेश्वर मंदिराच्या आवारात महाआरतीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 111 फूट नैसर्गिक सुगंधी अगरबत्ती प्रज्वलित केली। ही अगरबत्ती कौपिनेश्वर मंदिराच्या आवारात उभारण्यात आली होती। यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त अभिजित बांगर हे उपस्थित होते। अब्जाधीश उद्योगपती आणि अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांनी आज राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याच्या दिवशी ट्विट करून अयोध्या शहर आणि राम मंदिर हे देश आणि परदेशासाठी ज्ञान आणि शांतीचे प्रवेशद्वार बनवण्याचं आवाहन केलंय। गौतम अदानींनी आज या शुभप्रसंगी जेव्हा अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे उघडले जात आहेत तेव्हा ते ज्ञान आणि शांतीचे प्रवेशद्वार बनवूया, भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सौहार्दाच्या चिरंतन धाग्यांनी समुदायांना बांधून ठेवूया, असं ते म्हणाले। अयोध्येत श्रीराम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला। देशभरात उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या सोहळ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। राज ठाकरे यांनी प्रभू श्रीरामाच्या मनमोहक मूर्तीचा व्हिडिओ एक्स अकाउंटवर ट्विट केलाय। त्यावर लिहिलं, आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि 32 वर्षांनी शरयू नदी हसली, जय श्रीराम, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेनं निघालेत। त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत असं म्हणलं आहे। अजित पवारांना आरक्षण घेऊन येऊ द्या, त्यांच्या गळ्यातच उडी हाणतो, त्यांना सोडतच नाही, आमच्याकडे यायला त्यांना एसटीचं तिकीटही काढून देतो, मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघू द्या, मग मुस्लिम आणि धनगरांना कसं आरक्षण मिळत नाही ते बघतो। अडचण सरकार आणि प्रशासनाकडून होत आहे। मुंबईच्या गल्लीत आणि राज्यातल्या रस्त्यावर मराठीच असणार आहेत। आमच्यासाठी दरवाजे कसे बंद करतात ते मी बघतो। आम्हाला मुंबईत आमरण उपोषणासाठी मैदान दिलं नाही तर ती सरकारची सर्वात मोठी नाचक्की असेल, असं त्यांनी म्हटलं आहे।